गुड मॉर्निंग. आज केली होती मी ड्रायफ्रूट पोळी एंजलच्या टिफिनसाठी. रोज तेच तेच खाऊन कंटाळली होती म्हणून म्हणलं काहीतरी वेगळं ट्राय करावं. त्यानंतर दुपारी ताई एंजलला आणण्यासाठी गेले तेव्हा डुग्गूची नाटकी बघा. कसं रडतोय? कोण रडते? डुगू. कोण आहे तू? कॅमेरामध्ये बघून रडतोय, कसा दिसतोय ते बघत. त्यानंतर एंजल आली स्कूलमधून. तर हा एवढा खुश झाला कारण त्याला त्याची शिकार पण भेटली होती आता आणि त्याची मम्मी पण आली होती. त्यानंतर एंजल आली माझ्याकडे. मग तिने मला उचलून घेण्याचा हट्ट केला, जो की ती नेहमीच करते. घरी आले, दोघेजण खूप भांडले आणि खेळले सुद्धा. संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर हिला लगेच खाली जायचं असतं डुग्गूकडे, कारण तेव्हा तिचे मोठे पप्पा पण आलेले असतात. मग हे तिघं मिळून परीला स्कूलमधून आणण्यासाठी जातात आणि तसंच फिरूनही येतात. त्यानंतर घेतली मी कडक अशी एक कॉफी, माझं मूड फ्रेश होण्यासाठी. आणि मी बाहेर गेले तर समूचे तिथे वेगळेच नखरे चालू होते. काय काय नाटकी करत होती, कसे कसे तोंड करून दाखवत होती. इतकी क्यूट दिसत होती ना. आणि तेव्हाच तिथून गाई चालली होती. तर ह्या दोघी जणी इतक्या खुश होत होत्या त्याला बघून. सहसा आता गाई म्हशी सुद्धा जास्त दिसत नाहीत. घरामध्ये आलो तर माझी बाई रुसून बसली होती, कारण की तिला असं वाटत होतं की मम्माने तिला सोडून कुठंच नाही गेलं पाहिजे. तर सेम टाइमला तिला जेवायचं पण असतं आणि स्वयंपाक पण करू द्यायचा नसतो. मग अशा टाइमला करायचं काय? मीही थोडं तिच्या मनासारखं होऊ देते, म्हणजे तिलाही जरा बरं वाटतं. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.